रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 32 ते 42. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेनिसीची म्हणून शोभलासी वायांची तरी आता जाणे मॅंची उक्त दोन्ही अवधारी विदश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगटा अनादि सिद्ध एक ज्ञान योगू म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता एक कर्मयोगू जान जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे हे मार्गो तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते परी उपासती ते योग्य ते आधीन असे देखे उपलव सारिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे कतुलेनी एक वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. अर्थ हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणाले, हे अर्जुना, माझ्या बोलण्याचा अभिप्राय काही प्रमाणात गूढ आहे. निष्काम कर्मयोगाचे वर्णन करत असताना प्रसंगाने सहजच आम्ही सांख्यांना मान्य अशा योगाची निष्ठा सांगितली. तो उद्देश तू जाणला नाहीस म्हणून तुला व्यर्थ राग आला आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत. हे वीर श्रेष्ठा अर्जुना, या दोन्ही निष्ठा अनादी काळापासूनच्या आहेत आणि माझ्यापासूनच या लोकी व्यक्त झाल्या आहेत. त्यांपैकी एका निष्ठेला ज्ञानयोग म्हणतात. त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. त्यामुळे आत्मतत्वाची जाणीव होऊन तद्रूपता प्राप्त होते. दुसरी निष्ठा म्हणजे कर्मयोग होय. कर्मयोगाने लोक समत्व भाव ठेवण्याविषयी निष्णात असतात आणि काही काळाने त्यांना मोक्ष प्राप्त होतो. असे हे दोन मार्ग असले तरी ते एकाच चैतन्याच्या ठिकाणी एकरूप होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही प्रकारच्या भोजनात समान तृप्ती असते, तसेच पूर्वेकडून वाहणारी नदी आणि पश्चिमेकडून वाहणारी नदी या वेगवेगळ्या दिसतात, परंतु सागरात मिळाल्यावर ऐक्य पावतात. त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे जरी दोन मार्ग असले तरी ते एकाच साध्य सुचवितात, परंतु त्यांची उपासना मात्र साधकाच्या क्षमतेवर अवलंबून असते. असे पहा की पक्षी उडाल्यानंतर ताबडतोब फळाला झोंबतो, त्याप्रमाणे माणूस अतिजलद वेगाने फळापर्यंत पोहोचू शकेल काय, हे तूच सांग. तो मनुष्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हळूहळू जात असतो आणि काही वेळाने त्या मार्गाच्या आधारेच त्या फळापर्यंत निश्चित पोहोचतो. रामकृष्ण हरी.